आता तुम्ही रिसेंटली न्यूजमध्ये ऐकलं असेल की रतन टाटा गेल्यानंतर टाटा ग्रुपमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स चालू आहेत. तर एक मोठा प्रॉब्लेम सध्या त्यांची बोर्ड मीटिंग झाली लास्ट मंथमध्ये, मागच्या महिन्यात, आणि तिथे खूप मोठे प्रॉब्लेम्स भांडणं झालीत असं आपण म्हणू शकतो. तर इथे 2 ग्रुप पडलेले आहेत. एक टाटा ग्रुप आहे शेअर होल्डरमध्ये आणि दुसरा मिस्त्री ग्रुप आहे. तर टाटा ग्रुप आणि मिस्त्री ग्रुपमध्ये सध्या भांडण चालू आहे. मिस्त्री ग्रुपचं म्हणणं आहे की टाटा ग्रुपची जी होल्डिंग कंपनी आहे, म्हणजे काय की टाटा ग्रुपचे ज्या काही कंपनीज आहेत, वोल्टास असेल, टाटा स्टील असेल, टाटा मोटर्स असेल, याची शेअर होल्डिंग टाटा सन्सकडे आहे. आणि टाटा सन्सचे मग वेगवेगळे शेअर होल्डर्स आहेत. 66% टाटा ट्रस्टकडे, 18% मिस्त्री फॅमिलीकडे. मिस्त्री फॅमिली सध्या प्रॉब्लेममध्ये, डेट क्रायसिसमध्ये, म्हणजे कर्जाच्या विळख्यात पडलेली आहे. दिवाळखोरीला जाणार नाही, पण प्रॉब्लेममध्ये भयंकर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की टाटा सन्सची व्हॅल्यू जबरदस्त आहे, जवळपास रफ एस्टिमेटनुसार 55 लाख कोटी. याचे 18% काढले म्हणजे 9-10 लाख कोटी होतात. आता तेवढ्याने यांचं काम चालून जाईल आणि वरून यांना पैसेही उरतील. म्हणजे सगळे शेअर्स त्यांना विकण्याची गरज पडणार नाही, पण काही विकून यांचं काम चालून जाईल. पण हे विकण्यासाठी ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणं गरजेचं आहे. आता टाटा सन्सचं हे म्हणणं आहे की आम्ही लिस्ट काही होऊ देत नाही, कारण आज आम्ही टाटा सन्स जे ओनर आहेत ते कोणी इंडिव्हिज्युअल नाही आहेत, त्या चॅरिटीज आहेत, मल्टिपल चॅरिटीज. आणि चॅरिटीचं आम्ही काम करतो, त्यामुळे आम्ही जर पब्लिकली लिस्ट झालो स्टॉक मार्केटवर तर आम्हाला त्या प्रकारे काम करता येणार नाही ज्या प्रकारे आम्ही सध्या करतो. त्यामुळेच आम्हाला लिस्ट होऊ द्यायची नाही. तर अशा प्रकारे हे म्हणजे दोघांची साईड, म्हणजे दोन्ही जे ग्रुप्स आहेत ते आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहे, पण काय आहे की प्रत्येकाला पाहिजे की त्यांच्या हिशोबाने गोष्टी व्हाव्यात, आणि यामुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता सरकारने पण यामध्ये मध्यस्थी केलेली आहे, तर लवकरात लवकर याचं सोल्युशन निघायला पाहिजे, नाही तर प्रोडक्टिव्हिटीच्या जागी भांडणातच भारतातल्या सगळ्या मोठ्या ग्रुपचा वेळ जाऊ शकतो. तर तुमचं काय म्हणणं आहे यावर खाली कमेंट करून नक्की सांगा.